Good morning, guys. This is our lecture number 2 of subject Advanced Mechanics of MSc second year. In the previous lecture, we will study about the legendary transformation and some basic theorem on the legendary transformation. Okay. In the today's lecture, we will discuss the remaining theorems of the legendary transformation. The first article of the second lecture is the legendary transformation is involution. That is, the legendary transformation of the legendary transformation is equals to the function itself. ज्याप्रमाणे आपण म्हणतो इन्व्हर्स ऑफ द इन्व्हर्स फंक्शन इज द फंक्शन इटसेल्फ, म्हणजेच एखादा फंक्शनचा इन्व्हर्स असेल त्याचा जर आपण अगेन इन्व्हर्स घेतला तर आपल्याला तेच फंक्शन आपल्याला ॲज इट इज मिळतं. त्याचप्रमाणे एखादं जर लेजेंडरी फंक्शन असेल, लेजेंडरी ट्रान्सफॉर्मेशन असेल, त्या लेजेंडरी ट्रान्सफॉर्मेशनचं जर आपण अगेन लेजेंडरी ट्रान्सफॉर्मेशन घेतलं म्हणजे आपल्याला काय मिळेल, एफ स्टार ऑफ स्टार. तर आपल्याला याचं जे इटसेल्फ फंक्शन होतं, जे ओरिजिनल फंक्शन होतं आपलं कॉन्व्हेक्स फंक्शन, ज्याचं आपण फर्स्ट टाईम लेजेंडरी ट्रान्सफॉर्मेशन फाइंड आउट केलं होतं, तेच फंक्शन आपल्याला रिपीट मिळेल. हे आपल्याला इथे दाखवून द्यायचं आहे. ओके. We know that by the definition of legendary transformation, f star of p equals to px minus f of x. This is our equation number 1. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण लेजेंडरी ट्रान्सफॉर्मेशनची डेफिनेशन पाहिले होते. बाय युझिंग दिस डेफिनेशन आपण हे डिफाईन करू शकतो, एफ स्टार ऑफ पी इक्वल्स टू पी एक्स मायनस एफ ऑफ एक्स. दिस इज अवर इक्वेशन नंबर 1. अँड या लेजेंडरी ट्रान्सफॉर्मेशनचं जर आपण पुन्हा जर लेजेंडरी ट्रान्सफॉर्मेशन घेतलं तर आपल्याला काय मिळेल, एफ स्टार ऑफ पी एस. या पी आणि पी एसमधला डिफरन्स डिनोट करण्यासाठी आपण इथे पी एस यूज केलेला आहे, पी टू द बेस एस. f star of p to the base s equals to p to the base s into x minus f star of x. This is our equation number 2. But here x is depend on p. या दोन्ही इक्वेशनमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, जो इथे जर तुम्ही इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 हे दोन्ही इक्वेशन जर ऑब्झर्व केले असेल तर आपल्याला कळालं की पी हा एक्स जो आहे हा टोटली डिपेंड आहे p वरती. Therefore we can say that here x is depend on p and we note it as f dash of x equals to p. आणि या इक्वेशनवरून जर तुम्ही लेक्चर नंबर 1 जर पाहिलं असेल तर तुम्हाला कळालं असेल की एफ डॅश ऑफ एक्स इक्वल्स टू आपण पी का कन्सिडर केलेला आहे. ओके. यावरून जर आपण एक्सची व्हॅल्यू जर फाइंड आउट करतो म्हटलं तर आपण काय करणार आहे, एफ डॅश ऑफ एक्स इक्वल्स टू पी हे इक्वेशन आपण कन्सिडर केलं. ओके. आपण एफ डॅश इन्व्हर्स घेऊ दोन्ही साईडला. एफ डॅश इन्व्हर्स जर घेतला तर काय मिळेल आपल्याला, एफ डॅश इन्व्हर्स ऑफ एफ डॅश ऑफ एक्स इक्वल्स टू एफ डॅश इन्व्हर्स ऑफ पी हे मिळेल. ठीक आहे. इथे एफ डॅश इन्व्हर्स आणि एफ डॅश एकमेकांना कॅन्सल करेल आणि आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळेल, एक्स इक्वल्स टू एफ डॅश इन्व्हर्स ऑफ पी. ओके. आणि या एफ डॅश ऑफ इन्व्हर्सला आपण इन जनरल जी कन्सिडर केलेलं आहे. इक्वेशन लेक्चर नंबर 1मध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला की इन जनरल एफ डॅश इन्व्हर्सला आपण जी कन्सिडर करणार आहे. तसंच म्हणून आपण इथे एफ डॅश इन्व्हर्सला जी कन्सिडर केला आणि एक्सची व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला, एक्स इक्वल्स टू जी ऑफ पी. अँड दिस इज अवर इक्वेशन नंबर ए वेअर जी इज इक्वल्स टू एफ डॅश ऑफ इन्व्हर्स. द इक्वेशन नंबर 1 इम्प्लाइज, इक्वेशन नंबर 1 जर आपण इम्प्लाय केलं तर काय मिळेल आपल्याला, एफ डॅश ऑफ पी एस इक्वल्स टू पी एस ऑफ एक्स मायनस एफ ऑफ एक्स. इफ वी सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ एक्स वी गेट पी एस इक्वल्स टू जी ऑफ पी एस मायनस f of g of ps from equation number a. Also यावरून आपल्याला f of g of ps ची व्हॅल्यू मिळेल, f of g of ps equals to ps into g of ps minus f star of ps. This is our equation number 3. Now we expand the equation number 2. If we consider the equation number 2 and interchange ps with respect to x, it means that ps interchange to x. तर काय मिळेल आपल्याला, ps च्या ठिकाणी आपल्याला x लिहायचं आणि x च्या ठिकाणी आपल्याला ps लिहायचं. तर आपल्याला मिळेल f डबल स्टार ऑफ x इक्वल्स टू x इंटू ps मायनस f स्टार ऑफ ps. आणि x ची व्हॅल्यू आपल्याला माहितीच आहे काय आहे, x ची व्हॅल्यू
from equation number A we substitute the value of x as a g of ps, म्हणजेच आपल्याला इक्वेशन मिळेल इथे f डबल स्टार ऑफ x इक्वल्स टू g of ps into ps minus f star of ps. This is our equation number 4 and it exists from equation number A. Okay, from equation 3 and 4 या equation number 3 आणि equation number 4 वरून आपण काय सांगू शकतो, these right hand side are equal, therefore we can say that f double star of x equals to f of g of ps. f double star of x equals to f of g of ps हे मिळालं आपल्याला इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 वरून. पण g of ps ची व्हॅल्यू काय पुट केली आहे आपण, g of ps ची व्हॅल्यू आपण x पुट करू शकतो, म्हणजेच आपल्याला इक्वेशन मिळेल f double star of x equals to f of x and it gives f double star equals to f. It means that the legendary transformation of the legendary transformation it gives the convex function itself. हेच हेच आपल्याला इथे प्रूव्ह करायचं होतं. इथे आपला थेरम प्रूव्ह झालेला आहे. कोणता, द लेजेंडरी ट्रान्सफॉर्मेशन इज इन्व्होल्युशन, दॅट इज एफ डबल स्टार इक्वल्स टू एफ. ओके, नेक्स्ट we have to study about some examples. Before we seeing the examples, we see some note. From the above discussion, we notice that the legendary transformation maps the convex function to the convex function. And second note is the legendary transformation is an evolution. The legendary transformation maps the convex function to the convex function. It means that लेजेंडरी ट्रान्सफॉर्मेशन आपण कॉन्वेक्स फंक्शनचं लेजेंडरी ट्रान्सफॉर्मेशन घेतल्यानंतर त्याचं पुन्हा लेजेंडरी ट्रान्सफॉर्मेशन घेऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. सेकंड नोट मी सांगते आपल्याला की द लेजेंडरी ट्रान्सफॉर्मेशन इज इन्व्होल्युशन. इन्व्होल्युशन मीन्स जर आपण लेजेंडरी ट्रान्सफॉर्मेशनचं जर अगेन लेजेंडरी ट्रान्सफॉर्मेशन घेत असू तर आपल्याला ते फंक्शन जे कॉन्वेक्स फंक्शन होतं ज्याचं आपण लेजेंडरी ट्रान्सफॉर्मेशन फाइंड केलं होतं ते कॉन्वेक्स फंक्शन आपल्याला ॲज इट इज मिळून जाते. ओके, आता काही एक्झाम्पल बघू आपण. ऑब्टेन द लेजेंडरी ट्रान्सफॉर्मेशन of the following function and verify that their first order derivative are the inverse of each other. Also show that f double star equals to f in each case. काय म्हणताय क्वेश्चन आपल्याला, जे फंक्शन दिलेलं आहे तुम्हाला ते फंक्शनचं लेजेंडरी ट्रान्सफॉर्मेशन फाइंड आउट करा म्हणते. ते फंक्शन जर आपल्याला लेजेंडरी ट्रान्सफॉर्मेशन फाइंड आउट करायला सांगितलं आहे तर आपल्याला आधी चेक करावं लागेल ते फंक्शन कॉन्वेक्स आहे की नाही आहे. ओके, त्यानंतर तो म्हणते व्हेरीफाय दॅट दर फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आर द इन्व्हर्स ऑफ इच अदर. त्यानंतर ते चेक करा म्हणते की ते त्यांचा जो फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे तर एकमेकांचं इन्व्हर्स आहे की नाही आहे. म्हणजे फंक्शनचा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह हा लेजेंडरी फंक्शनचा इन्व्हर्स असायला पाहिजे आणि लेजेंडरी फंक्शनचा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह हा कॉन्वेक्स फंक्शनचा इन्व्हर्स असायला पाहिजे. ओके, आणि लास्टमध्ये आपल्याला दाखवून द्यायचं आहे की लेजेंडरी फंक्शन्स म्हणजे जे आपल्याला फंक्शन दिलेलं आहे हे जर लेजेंडरी फंक्शन होत असेल तर ते इन्व्होल्युशन असलं पाहिजे. इन्व्होल्युशन मिळालं पाहिजे. इन्व्होल्युशन मिळालं पाहिजे म्हणजे जर त्या फंक्शनचं आपण एकदा लेजेंडरी ट्रान्सफॉर्मेशन घेत आहे पुन्हा लेजेंडरी ट्रान्सफॉर्मेशन घेतल्यानंतर जे आपल्याला व्हॅल्यू मिळेल त्याचं जर आपण पुन्हा लेजेंडरी ट्रान्सफॉर्मेशन घेत आहे तर आपल्याला ॲज इट इज तेच फंक्शन आपल्याला तिथे मिळालं पाहिजे. ओके, तर फर्स्ट एक्झाम्पल बघू आपण इथे. लेट एफ ऑफ एक्स इक्वल्स टू ई टू द पॉवर एक्स. दिस इज अवर फर्स्ट एक्झाम्पल. द गिवन फंक्शन इज एफ ऑफ एक्स इक्वल्स टू ई टू द पॉवर एक्स. जे आपल्याला फंक्शन दिलेलं आहे ते आपण ॲज इट इज लिहून घेतलेलं आहे. द गिवन फंक्शन इज एफ ऑफ एक्स इक्वल्स टू ई टू द पॉवर एक्स. Therefore, the legendary transformation is given by f star of p equals to px minus f of x. This is our equation number 1. हे कशाने लिहिलं आपण, लेजेंडरी ट्रान्सफॉर्मेशनची डेफिनेशन बघितली आपण लेक्चर नंबर 1 मध्ये. त्यावरून आपण बाय द डेफिनेशन लिहू शकतो f star of p equals to px minus f of x by using the definition of the legendary transformation where p is the f dash of x and it implies f dash of x म्हटल्यानंतर p ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, d dx ऑफ e टू द पॉवर x. f ऑफ x काय तुमचा e टू द पॉवर x आहे. p म्हणजे f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच e टू द पॉवर x चा आपण काय घेऊ असेल, डेरिव्हेटिव्ह असेल. म्हणजे p ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, डेरिव्हेटिव्ह ऑफ e टू द पॉवर x. इट गिव्स e टू द पॉवर x म्हणजे p ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला e टू द पॉवर x. and then by using the property of logarithm it gives the value of x equals to log of
पी काय मिळेल आपल्याला व्हॅल्यू एक्सची एक्स इक्वल्स टू लॉग ऑफ पी. काय यूज केला आपण इथे आपण यूज केला प्रॉपर्टी ऑफ द लॉगॅरिथम. ओके, इक्वेशन नंबर 1 बिकम्स, आता इथे आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळाली आहे लॉग पी. ही एक्सची व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करून जे टोटल राईट साईड आहे ते आपण पी मध्ये कन्वर्ट करू शकतो. तर आपल्याला काय मिळेल, एफ स्टार ऑफ पी इक्वल्स टू पी इंटू लॉग पी मायनस ई टू द पॉवर एक्स. जी आपण इथे एक्सची व्हॅल्यू आहे, जी एक्सची व्हॅल्यू आहे, ही एक्सची व्हॅल्यूच्या ठिकाणी आपण लॉग पी ही व्हॅल्यू ठेवलेली आहे आणि एफ ऑफ एक्स जे फंक्शन होतं आपले ई टू द पॉवर एक्स ते आपण ॲज इट इज ठेवलेलं आहे. ओके, इन नेक्स्ट स्टेप इट गिव्स पी इंटू लॉग पी मायनस ई टू द पॉवर एक्सला काय घेतलं आहे मी, ई टू द पॉवर एक्सला मी पी कन्सिडर केलेलं आहे. बरोबर, म्हणजे आपल्याला ई टू द पॉवर एक्सला काय पुट करता येईल, पी पुट करता येईल. अँड इट गिव्स पी या फर्स्ट टर्ममध्ये पण आहे, पी सेकंड टर्ममध्ये पण आहे, म्हणजे या दोन्ही टर्ममधून आपल्याला पी हा कॉमन काढता येईल. म्हणजे एफ स्टार ऑफ पीची व्हॅल्यू मिळेल आपल्याला एफ स्टार ऑफ पी इक्वल्स टू पी इन ब्रॅकेट लॉग पी मायनस 1 and this is our equation number 2. This is our equation number 2 which gives f star dash of p. आता हे काय मिळालं आपल्याला, लेजेंडरी ट्रान्सफॉर्मेशन मिळालं. ओके, एफ स्टार ऑफ पी म्हणजे मिळालं, म्हणजे आपल्याला काय मिळालं इथे, लेजेंडरी ट्रान्सफॉर्मेशन मिळालं. ओके, आता सेकंड काय चेक करायचं आहे आपल्याला की फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ लेजेंडरी ट्रान्सफॉर्मेशन इज इक्वल टू द फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ द कॉन्व्हेक्स फंक्शन आणि first derivative of the legendary transformation is the inverse of the first derivative of the convex function. हे चेक करायचं आहे. त्यानंतर फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ द कॉन्व्हेक्स फंक्शन हा इक्वल आहे की नाही आहे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ द लेजेंडरी ट्रान्सफॉर्मेशनचा, हे आपल्याला इथे चेक करायचं आहे. विच गिव्स, आता इथे काय करावं लागेल आपल्याला, लेजेंडरी ट्रान्सफॉर्मेशनचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करावा लागेल. करा मग या इक्वेशन नंबर 2 ला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू पी. म्हणजे काय मिळेल आपल्याला, एफ स्टार डॅश ऑफ पी इक्वल्स टू दोन फंक्शनचा प्रोडक्ट आहे. दोन फंक्शनचा प्रोडक्ट आहे म्हणजे काय लागेल इथे डिफरन्शिएशनमध्ये प्रोडक्ट रूल लागेल. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. म्हणजे इथे एफ स्टार डॅश ऑफ पी मिळेल आपल्याला पी इंटू डी बाय डी पी ऑफ लॉग पी मायनस 1 प्लस सेकंड फंक्शन म्हणजे लॉग पी मायनस 1 ॲज इट इज आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ पी. नेक्स्ट स्टेपमध्ये मिळेल आपल्याला पी ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग पी मायनस 1 इज, लॉग पीचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला सर्वांना माहिती आहे 1/p असतो आणि 1 काय तुमचा कॉन्स्टंट फंक्शन आहे, कॉन्स्टंट फंक्शन आहे त्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह काय मिळेल तुम्हाला, 0 मिळेल. म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग पी मायनस 1 इज 1/p प्लस लॉग पी मायनस 1 ॲज इट इज अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ पी विथ रिस्पेक्ट टू पी इज 1, सर्वांनाच माहिती असेल. ओके, आणि याला जर आपण सॉल्व केलं तर एफ स्टार डॅश ऑफ पी इक्वल्स टू काय मिळेल आपल्याला, इथे पी पी काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. पी पी जर कॅन्सल झाला तर काय होईल आपल्याला, करे पी पी जर कॅन्सल झाला तर 1 मायनस लॉग पी मायनस 1 उरेल. हा प्लस 1 मायनस 1 कॅन्सल होऊन जाईल. ओके, 1 प्लस लॉग पी मायनस 1 उरेल, प्लस 1 मायनस 1 कॅन्सल होऊन जाईल. म्हणजेच एफ स्टार डॅश ऑफ पीची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, एफ स्टार डॅश ऑफ पीची व्हॅल्यू मिळेल आपल्याला लॉग पी. ओके, एफ स्टार डॅश ऑफ पीची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, लॉग पी मिळेल. ओके, हा झाला आपला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ द कशाचा, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ द लेजेंडरी फंक्शन. आता आपण फाइंड करू फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ द कॉन्व्हेक्स फंक्शन. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ द कॉन्व्हेक्स फंक्शन विथ रिस्पेक्ट टू द लेजेंडरी ट्रान्सफॉर्मेशन. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ द लेजेंडरी ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे तिथे मिळेल तुम्हाला एफ डॅश ऑफ एफ स्टार डॅश ऑफ पी इक्वल्स टू एफ डॅश ऑफ लॉग पी. एफ स्टार डॅश ऑफ पीची व्हॅल्यू काय, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ लेजेंडरी ट्रान्सफॉर्मेशन काय होता आपला, लॉग पी होता, त्यामुळे त्याची व्हॅल्यू आपण इथे ठेवून दिली लॉग पी. आणि एफ ऑफ एक्स काय होता आपला, एफ ऑफ एक्स होता आपला ई टू द पॉवर एक्स. यावरून आपल्याला एफ डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू काय मिळेल, एफ डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू मिळेल आपल्याला ई टू द पॉवर एक्सच मिळेल. तर एफ डॅश ऑफ लॉग पीची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला यावरून, एफ डॅश ऑफ लॉग पीची व्हॅल्यू मिळेल आपल्याला यावरून ई टू द पॉवर लॉग पी. काय मिळेल आपल्याला व्हॅल्यू, ई टू द पॉवर लॉग पी. म्हणजे याला जर सॉल्व केलं तर आपल्याला मिळेल एफ डॅश ऑफ एफ स्टार डॅश ऑफ पी इक्वल्स टू ई टू द पॉवर लॉग पी. आणि याला जर बाय युझिंग द प्रॉपर्टी ऑफ लॉग काय मिळेल, इथे काय असतं तुमचा बेस काही नाही आहे म्हणजे काय असते, ई असते. ओके,
कॅनॉनिकल लॉगॅरिथम म्हणतो आपण त्याला, बेस काही नसते म्हणजे ई असते, आणि बाय युझिंग द प्रॉपर्टी ऑफ लॉग याला आपण लिहू शकतो इक्वल्स टू पी. म्हणजे आपल्याला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ द कॉन्व्हेक्स फंक्शन विथ रिस्पेक्ट टू द फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ द लेजेंडरी ट्रान्सफॉर्मेशन इज काय मिळालं आपल्याला, पी मिळालेला आहे. म्हणजेच फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्व्हेक्स फंक्शन विथ रिस्पेक्ट टू द फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ द लेजेंडरी ट्रान्सफॉर्मेशन इक्वल्स टू पी. ही झाली आपली फर्स्ट कंडिशन. ओके, सिमिलरली आपल्याला सेकंड कंडिशन मिळेल. यावरून काय सांगू शकतो आपण की काय सांगू शकतो यावरून आपण की फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ द कॉन्व्हेक्स फंक्शन is equals to the first derivative is equals to the inverse function of the first derivative of the legendary transformation. किंवा याला जर आपण असं लिहितो म्हटलं तर एफ स्टार डॅश ऑफ काय मिळेल यावरून, एफ स्टार डॅश ऑफ पी इक्वल्स टू एफ इन्व्हर्स ऑफ पी मिळेल. ठीक आहे, सॉरी एफ डॅश इन्व्हर्स ऑफ पी मिळेल. म्हणजे याला आपण लिहू शकतो, काय लिहू शकतो, एफ स्टार डॅश ऑफ पी इक्वल्स टू एफ डॅश ऑफ इन्व्हर्स ऑफ पी आपण लिहू शकतो. म्हणजे काय मिळालं आपल्याला इथे की फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ द लेजेंडरी ट्रान्सफॉर्मेशन इज इक्वल्स टू द इन्व्हर्स ऑफ द फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ द कॉन्व्हेक्स फंक्शन्स आर इक्वल. ओके, next we have to show that the first derivative of the convex function is equals to the first inverse of the first derivative of the legendary transformation. For to prove this we take f star dash of f dash of x, म्हणजेच first derivative of the legendary transformation of the first derivative of the convex function is equals to the f star dash of x. आता एफ डॅश ऑफ एक्स आपल्याला सर्वांना माहिती आहे काय आहे, ई टू द पॉवर एक्स आहे. फंक्शन आहे आपला एफ ऑफ एक्स इक्वल्स टू ई टू द पॉवर एक्स. त्याचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर काय मिळेल आपल्याला, ई टू द पॉवर एक्स मिळेल. म्हणजे इथे मिळालेलं आहे आपल्याला एफ स्टार डॅश ऑफ ई टू द पॉवर एक्स. आणि एफ स्टार डॅश ऑफ ई टू द पॉवर एक्सची व्हॅल्यू सांगा आता पटकन. बघा, एफ स्टार डॅश ऑफ पीची व्हॅल्यू काय आहे तुमची, लॉग पी आहे बरोबर. एफ स्टार डॅश ऑफ पीची व्हॅल्यू काय आहे तुमची, लॉग पी व्हॅल्यू आहे. तर एफ स्टार डॅश ऑफ ई टू द पॉवर एक्सची व्हॅल्यू काय होईल तुमची, लॉग ऑफ ई टू द पॉवर एक्स होईल बरोबर. लॉग ऑफ ई टू द पॉवर एक्स ही व्हॅल्यू होईल. म्हणजे यावरून आपल्याला मिळेल एफ स्टार डॅश ऑफ ई टू द पॉवर एक्स इक्वल्स टू लॉग ऑफ ई टू द पॉवर एक्स मिळेल. कशावरून मिळाले आपल्याला व्हॅल्यू ही, फ्रॉम द प्रिव्हियस इक्वेशन. ओके, म्हणजेच आपल्याला एफ स्टार डॅश ऑफ एफ डॅश ऑफ एक्स इक्वल्स टू काय मिळालेलं आहे, एक्स मिळालेला आहे. आणि यालाच जर आपण सिम्प्लिफाय केलं तर काय मिळेल आपल्याला, एफ डॅश ऑफ एक्स इक्वल्स टू एफ स्टार डॅश ऑफ इन्व्हर्स ऑफ एक्स. आणि हे काय शो करते आपल्याला, हे शो करते की फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ द कॉन्व्हेक्स फंक्शन इज इक्वल्स टू द इन्व्हर्स ऑफ द फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ द लेजेंडरी ट्रान्सफॉर्मेशन. जी सेकंड कंडिशन होती आपली की इन्व्हर्स एकमेकांचे इक्वल आहेत हे शो करायचं होतं, ते आपण शो केलेलं आहे. थर्ड कंडिशन काय होती, जे कॉन्व्हेक्स फंक्शन आहे ते काय आहे, कॉन्व्होल्युशन आहे. सॉरी, जे लेजेंडरी ट्रान्सफॉर्मेशन आहे कॉन्व्होल्युशन आहे. म्हणजेच लेजेंडरी ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द लेजेंडरी ट्रान्सफॉर्मेशन इज अगेन अ कॉन्व्हेक्स फंक्शन. हे आपल्याला शो करायचं आहे. From equation 3, we can say that the equation number 2 is the required legendary transformation of the given function. Now by the definition of legendary transformation, we can write f double star of p. म्हणजे इथं काय घेतलंय आपण, लेजेंडरी ट्रान्सफॉर्मेशनचा लेजेंडरी ट्रान्सफॉर्मेशन घेतलंय. ओके, तर इथं काय मिळेल आपल्याला, f डबल स्टार ऑफ p इक्वल्स टू पी एक्स मायनस एफ स्टार ऑफ एक्स मिळेल. आता इथे बघा, इंटरचेंजिंग एक्स टेन्स टू पी. इथं काय केलं आहे आपण, एक्सच्या ठिकाणी पी लिहिलेलं आहे आणि पीच्या ठिकाणी एक्स लिहिलेलं आहे. तर आपल्याला मिळेल एफ डबल स्टार ऑफ एक्स इक्वल्स टू एक्स पी मायनस एफ स्टार ऑफ पी. ओके, एक्सच्या ठिकाणी काय रिप्लेस केलं आहे आपण, जस्ट पी रिप्लेस केलेलं आहे. तर आपल्याला नेक्स्ट स्टेपमध्ये मिळेल एक्स इंटू ई टू द पॉवर एक्स मायनस पी इंटू लॉग ऑफ पी मायनस 1. आता या व्हॅल्यू कशा आल्या या विचारू नका फक्त. जर तुम्ही आधीपासून एक्झाम्पल जर बघत आहे तर या व्हॅल्यू कशा आल्या कुठून आल्या हे तुमच्या लक्षात आलं असेल. ओके, म्हणजे एफ डबल स्टार ऑफ एक्सची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला एक्स इंटू ई टू द पॉवर एक्स, जी आपण पी कन्सिडर केला होता. पी म्हणजे काय होते, एफ डॅश ऑफ एक्स होते. ठीक आहे,
आणि एफ ऑफ एक्स काय आहे आपला ई टू द पॉवर एक्स आहे, म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स काय मिळेल आपल्याला ई टू द पॉवर एक्सच मिळेल. म्हणजे पीची व्हॅल्यू काय झाली आपली ई टू द पॉवर एक्स झाली, म्हणजेच पीची व्हॅल्यू आली आपली ई टू द पॉवर एक्स. आणि एफ स्टार डॅश एफ स्टार ऑफ पीची व्हॅल्यू सर्वांनाच माहिती आहे पी इंटू लॉग पी मायनस वन, प्रिव्हियस पेजवरती आहे, ठीक आहे बघून घ्या. एक्स इंटू ई टू द पॉवर एक्स मायनस पीची व्हॅल्यू ई टू द पॉवर एक्स इंटू लॉग, अगेन पीची व्हॅल्यू आपण इथे पुट केली ई टू द पॉवर एक्स मायनस वन. ओके, एक्स इंटू ई टू द पॉवर एक्स मायनस ई टू द पॉवर एक्स. आता इथे बघा बाय युझिंग द प्रॉपर्टी ऑफ लॉग आपण याला काय लिहू शकतो एक्स इंटू लॉग ई लिहू शकतो, ठीक आहे. आता बघा 3 इंटू लॉग ऑफ 4 जर असेल तर याला कसं लिहितो आपण लॉग ऑफ 4 टू द पॉवर 3 असं आपण लिहितो, ठीक आहे. आणि याच टर्मला आपण या टाईपमध्ये पण लिहू शकतो, बस सेम इथे लिहिलेलं आहे. ईच्या पॉवरमध्ये एक्स आहे आणि विथ रिस्पेक्ट टू लॉग आहे, म्हणजे आपण याला लिहू शकतो एक्स इंटू लॉग ऑफ ई मायनस वन. आणि लॉग ईची व्हॅल्यू काय असते 1 असते, म्हणजे एक्स इंटू 1 काय मिळेल आपल्याला एक्स मिळेल. तर मी इथं डायरेक्ट लिहिलेलं आहे ई टू द पॉवर एक्स इंटू एक्स मायनस 1. ओके, नेक्स्ट स्टेपमध्ये मिळेल आपल्याला एक्स इंटू ई टू द पॉवर एक्स ॲज इट इज. या ई टू द पॉवर एक्सने या ब्रॅकेटला जर मल्टिप्लाय केलं तर मिळेल आपल्याला मायनस ऑफ ई टू द पॉवर एक्स इंटू एक्स प्लस ई टू द पॉवर एक्स. आणि एक्स इंटू ई टू द पॉवर एक्स विथ मायनस ऑफ ई टू द पॉवर एक्स इंटू एक्स, या दोन्ही टर्म काय होऊन जाईल तुमच्या कॅन्सल होऊन जातील आणि मिळेल तुम्हाला प्लस ई टू द पॉवर एक्स. म्हणजे एफ डबल स्टार ऑफ एक्सची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला एफ डबल स्टार ऑफ एक्सची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला ई टू द पॉवर एक्स मिळाली. ओके, आणि यावरून आपल्याला मिळेल एफ डबल स्टार ऑफ एक्स इक्वल्स टू ई टू द पॉवर एक्स काय आपलं फंक्शन आहे, जे ओरिजिनल फंक्शन आहे आपलं ते ई टू द पॉवर एक्स आहे. म्हणजे या ई टू द पॉवर एक्सला मी एफ ऑफ एक्स पुट करू शकतो. तर एफ डबल स्टार ऑफ एक्स इक्वल्स टू एफ ऑफ एक्स मिळाला. आणि यांना जर कम्पेअर केलं तर मिळेल आपल्याला एफ डबल स्टार इक्वल्स टू एफ. म्हणजेच यावरून आपल्याला सांगता येईल की लिजेंड्रे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द लिजेंड्रे ट्रान्सफॉर्मेशन इज अगेन अ कॉन्व्हेक्स फंक्शन, हेन्स प्रूव्ह. ओके, आता बघू आपण नेक्स्ट एक्झाम्पल. Next example is the given function f of x equals to x square. This is our next example. The Legendre transformation is given by सेम फर्स्ट एक्झाम्पल सारखं सॉल्व करायचं आहे तुम्हाला, होमवर्क देणार आहे मी तुम्हाला, ठीक आहे. आधीच्या एक्झाम्पल सारखं सॉल्व करायचं आहे पूर्णपणे, ठीक आहे. लेट द गिवन फंक्शन एफ ऑफ एक्स इक्वल्स टू एक्स स्क्वेअर. द लेजेंडरी ट्रान्सफॉर्मेशन इज गिवन बाय f star of p equals to px minus f of x by the definition of the legendary transformation जे मी फर्स्ट लेक्चरमध्ये घेतलेली आहे. सिन्स p equals to f dash of x, p काय असतो आपला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ द गिवन फंक्शन, म्हणजे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ द कॉन्व्हेक्स फंक्शन. म्हणजे पीची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर इज ट्वाईस एक्स. डेरिव्हेटिव्ह तर सर्वांना येतच असेल, 11वी-12वीमध्ये तुम्ही तेच शिकलेले आहात. p इक्वल्स टू ट्वाईस एक्स, यावरून आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळेल इथे p बाय 2. काय मिळाली आपल्याला एक्सची व्हॅल्यू इथे p बाय 2 मिळालेली आहे. ओके, दिस इज द इक्वेशन नंबर 1 बिकम्स. आता ही एक्सची व्हॅल्यू, आता बघा इथे एक्स कशावर डिपेंड आहे, टोटल p वरती डिपेंड आहे. म्हणजे आपल्याला एक्स पण ही एक्सची पण व्हॅल्यू आपल्याला p मध्ये लागेल, तेव्हाच आपण त्या इक्वेशनला डिफरन्शिएट वगैरे करू शकू, ठीक आहे. तर ही एक्सची व्हॅल्यू आपण या इक्वेशनमध्ये पुट करून टोटल राईट साईड किंवा टोटल जे इक्वेशन नंबर 1 आहे हे p मध्ये ट्रान्सफॉर्म करू. तर मिळेल आपल्याला एफ स्टार ऑफ p इक्वल्स टू p इंटू एक्सची व्हॅल्यू ठेवली p बाय 2 मायनस एफ ऑफ एक्सच्या ठिकाणी ठेवली आपण एफ ऑफ p बाय 2. ओके, आता p इंटू p बाय 2चं जर मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला मिळेल p स्क्वेअर बाय 2 मायनस एफ ऑफ p बाय 2ची व्हॅल्यू काय मिळेल. आता बघा एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू काय आहे तुमची, इथेच लिहिलेलं आहे मी बघा. एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू आहे तुमची एक्स स्क्वेअर, तर एफ ऑफ पी बाय 2ची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला पी स्क्वेअर बाय 4 मिळेल. म्हणून आपण एफ ऑफ पी बाय 2ला लिहिलं आहे पी स्क्वेअर बाय 4. यांचा जर एलसीएम घेऊन तुम्ही जर सॉल्व केलं तर मिळेल तुम्हाला 2p स्क्वेअर मायनस पी स्क्वेअर अपॉन 4. आणि याला जर सॉल्व केलं तर 2p स्क्वेअर मायनस पी स्क्वेअर इज पी स्क्वेअर. Therefore f star of p ची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला p स्क्वेअर बाय 4. and this is our equation number 2. and this is the required legendary transformation. आता आपल्याला लेजेंडरी ट्रान्सफॉर्मेशन मिळालेलं आहे. आता आपल्याला काय शो करायचं आहे,
की the first derivative of the legendary transformation is equals to the inverse of the first derivative of the convex function. हे झाली फर्स्ट कंडिशन शो करायची. सेकंड कंडिशन शो करायची की फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ द कॉन्वेक्स फंक्शन इज इक्वल्स टू द इनवर्स ऑफ द फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ द लेजेंडरी ट्रान्सफॉर्मेशन. ओके, त्यासाठी आपण काय करणार आहे, जे इक्वेशन नंबर 2 आहे, जे आपलं लेजेंडरी ट्रान्सफॉर्मेशन आहे, त्याला आपण डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू पी. तर काय मिळेल आपल्याला, करा डिफरन्शिएट. एफ स्टार डॅश ऑफ पी इक्वल्स टू पी स्क्वेअरचं 1/4 काय इथे कोइफिशियंट आहे तो ॲज इट इज राहील. पी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू पी इज 2p. म्हणजेच काय मिळेल आपल्याला 2p/4 मिळेल. 2चा डिव्हिजन जाईल. आता म्हणजेच आपल्याला एफ स्टार डॅश ऑफ पी ची व्हॅल्यू मिळेल इथे p/2. ओके, नाव एफ डॅश ऑफ now we taking first derivative of the f star dash of p with respect to p. आता इथे मिळेल आपल्याला f dash of f star dash of p equals to f dash of p/2. काय घेत आहे आपण, हे जे आपण फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घेतला लेजेंडरी ट्रान्सफॉर्मेशनचा, काय घेतला आपण, लेजेंडरी ट्रान्सफॉर्मेशनचा जो फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घेतला त्याचाच फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घेते आपण विथ रिस्पेक्ट टू द कॉन्वेक्स फंक्शन. ठीक आहे, तर इथं मिळेल आपल्याला एफ डॅश ऑफ एफ स्टार डॅश ऑफ पी इक्वल्स टू द एफ डॅश ऑफ p/2. आता बघा एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू काय होती आपली, एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू होती आपली x². त्यावरून एफ डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, 2x मिळेल. तर एफ डॅश ऑफ p/2 ची व्हॅल्यू काय होईल इथे, 2 × p/2 होईल. 2 जर कॅन्सल झाला तर काय मिळेल आपल्याला, p मिळेल. ओके, तर एफ डॅश ऑफ p/2 ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला इथे, p मिळेल. म्हणजेच एफ डॅश ऑफ एफ स्टार डॅश ऑफ p ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, p. आणि यालाच जर तुम्ही सॉल्व केलं तर मिळेल तुम्हाला एफ स्टार डॅश ऑफ p इक्वल्स टू एफ डॅश ऑफ इनवर्स ऑफ p. आणि हे काय सांगते आपल्याला की द फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ द लेजेंडरी ट्रान्सफॉर्मेशन इज इक्वल्स टू द फर्स्ट इनवर्स ऑफ द फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ द कॉन्वेक्स फंक्शन. एक कंडिशन आपली इथे शो झाली. चला जाऊ आपण सेकंड कंडिशनवरती. नाव कन्सिडर द फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ द लेजेंडरी ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ द कॉन्वेक्स फंक्शन विथ रिस्पेक्ट टू पी. ओके, तर आपल्याला मिळेल एफ स्टार डॅश ऑफ एफ डॅश ऑफ एक्स इक्वल्स टू एफ स्टार डॅश ऑफ ट्वाइस एक्स. एफ स्टार डॅश ऑफ ट्वाइस एक्स. आता ट्वाइस एक्स कसा आला, एफ डॅश ऑफ एक्स, एफ ऑफ एक्स काय आपला x² आहे, त्याचा जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतला तर काय मिळेल आपल्याला, 2x मिळेल. 2x म्हणजे एफ डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू आपण 2x पुट करू शकते इथे. ओके, म्हणजे यावरून आपल्याला मिळालेलं आहे एफ स्टार डॅश इक्वल ऑफ 2x. ओके, तर एफ स्टार डॅश ऑफ एफ डॅश ऑफ एक्स इक्वल्स टू एफ स्टार डॅश ऑफ 2x म्हणजे काय होते बघा, एफ स्टार डॅश ऑफ p ची व्हॅल्यू काय होते, p/2 होतो. बरोबर, एफ स्टार डॅश ऑफ p इक्वल्स टू p/2. म्हणजेच एफ स्टार डॅश ऑफ 2x काय होईल आपला इथे, 2x/2 होईल. आणि इथे जर 2 कॅन्सल झाला तर काय मिळेल आपल्याला, x मिळेल. म्हणजे इथे आपण म्हणू शकतो एफ स्टार डॅश ऑफ एफ डॅश ऑफ एक्स इक्वल्स टू x. आणि याला जर आपण सॉल्व केलं तर आपल्याला मिळेल एफ डॅश ऑफ एक्स इक्वल्स टू एफ स्टार डॅशचा इनवर्स ऑफ एक्स. आणि हे इक्वेशन काय सांगते आपल्याला की फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ द कॉन्वेक्स फंक्शन इज इक्वल्स टू द इनवर्स ऑफ द फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ द लेजेंडरी फंक्शन आर इक्वल. ओके, फर्स्ट कंडिशन आणि सेकंड कंडिशन आपल्या इथे शो झाली. Thus we have f star dash of f dash of x equals to x and f dash of f star dash of p equals to p, which is the required condition of the legendary transformation, and this is our equation number 3. Now we have to show that now we have to show that the legendary transformation is the convolution. Okay, next काय दाखवायचं आहे आपल्याला, जे लेजेंडरी ट्रान्सफॉर्मेशन आहे हे आपला कॉन्व्होल्युशन आहे. म्हणजे जर लेजेंडरी ट्रान्सफॉर्मेशनचं जर आपण लेजेंडरी ट्रान्सफॉर्मेशन घेत असो तर ते काय मिळेल आपल्याला, ओरिजिनल कॉन्वेक्स फंक्शन मिळेल. ओके, फ्रॉम इक्वेशन 3 we can say that the equation number 2 is the required legendary transformation of the given function. Next, to show that f double star
इक्वल्स टू एफ, म्हणजेच द लेजेंडरी ट्रान्सफॉर्मेशन इज द कॉन्व्होल्युशन, हे आपल्याला इथे शो करायचं आहे. बाय द डेफिनेशन ऑफ द लेजेंडरी ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द गिवन कॉन्व्हेक्स लेजेंडरी ट्रान्सफॉर्मेशन, एफ स्टार इज एफ डबल स्टार ऑफ पी इक्वल्स टू एक्स पी इंटू एफ स्टार ऑफ एक्स. लेजेंडरी ट्रान्सफॉर्मेशनचं जर लेजेंडरी ट्रान्सफॉर्मेशन घेतलं, देन बाय द डेफिनेशन ऑफ लेजेंडरी ट्रान्सफॉर्मेशन आपण लिहू शकतो एफ डबल स्टार ऑफ पी इक्वल्स टू एक्स पी मायनस एफ स्टार ऑफ एक्स. देन बाय इंटरचेंजिंग द पोझिशन ऑफ एक्स अँड पी, तर आपल्याला मिळेल एफ डबल स्टार ऑफ एक्स इक्वल्स टू पी एक्स मायनस एफ स्टार ऑफ पी. ओके, आता इथे बघा, जी पीची व्हॅल्यू आहे, पीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे काय आहे. पीची व्हॅल्यू फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ द ओरिजिनल फंक्शन. ओरिजिनल फंक्शन आहे तुमचं एक्स स्क्वेअर, आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह मिळेल तुम्हाला ट्वाईस एक्स. ही आपण पीची व्हॅल्यू ट्वाईस एक्स इथे पुट केलेली आहे, आणि आपल्याला मिळेल इथे ट्वाईस एक्स इंटू एक्स मायनस एफ स्टार ऑफ पीची व्हॅल्यू काय आहे, पी स्क्वेअर बाय 4 आहे. एफ स्टार ऑफ पीची व्हॅल्यू काय आहे, एफ स्टार ऑफ पीची व्हॅल्यू आहे तुमची बघा, एफ स्टार ऑफ एक्सची व्हॅल्यू, एफ स्टार ऑफ पीची व्हॅल्यू आहे तुमची पी स्क्वेअर. ओके, सॉरी, पी स्क्वेअर बाय 4, जे प्रिव्हियस पेजवरती सांगितलेलं आहे मी. तर एफ स्टार ऑफ पीची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला पी स्क्वेअर बाय 4. याला जर तुम्ही सॉल्व केलं तर मिळेल 2x इंटू एक्स इज 2x स्क्वेअर मायनस पी स्क्वेअर. पीची व्हॅल्यू आहे तुमची ट्वाईस एक्स, आणि पी स्क्वेअर काय मिळेल मग तुम्हाला 4x स्क्वेअर. 4x स्क्वेअर अपॉन 4, 4 जर इथून कॅन्सल झाला तर आपल्याला मिळेल 2x स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, अँड 2x स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. याला जर सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला मिळेल ओनली एक्स स्क्वेअर. म्हणजे एफ डबल स्टार ऑफ एक्सची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, एक्स स्क्वेअर मिळाली, आणि एक्स स्क्वेअर मिळाली, आणि एक्स स्क्वेअर काय आपला ओरिजिनल फंक्शन आहे. म्हणजे आपण याला काय लिहू शकतो, एफ डबल स्टार ऑफ एक्स इक्वल्स टू एफ ऑफ एक्स लिहू शकतो. By comparing these, we get f double star of p equals to f, and this is the required condition of the convolution, and this is our third proof. Okay, here our lecture is end, and your homework is this 2 example. सेम सॉल्व करायचे तुम्हाला, दोन्ही एक्झाम्पल, काहीच चेंजेस करायचे नाही. फर्स्ट कंडिशन काय करायची आपल्याला, लेजेंडरी ट्रान्सफॉर्मेशन फाइंड आउट करायचे आहे. सेकंड, the first derivative of the legendary transformation is equals to the inverse of the first derivative of the convex function दाखवायचे. आणि त्यातली सेकंड कंडिशन आहे की फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ द कॉन्व्हेक्स फंक्शन हे इक्वल दाखवायचे तुम्हाला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स ऑफ द फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ द लेजेंडरी ट्रान्सफॉर्मेशन. ही झाली तुमची सेकंड कंडिशन, आणि थर्ड काय दाखवायचं तुम्हाला, कॉन्व्होल्युशन दाखवायचं. ठीक आहे, दोन्ही एक्झाम्पल तुम्हाला त्या पद्धतीने सॉल्व करायचे. ओके, इथं आपलं लेक्चर एंड झाला. थँक्यू.